नमस्कार, पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात ॲक्ट 20 न्यूज। आता पाहूया शहरातील काही महत्त्वाच्या सविस्तर बातम्या। प्राथमिक आश्रमशाळा चापानेर येथील संचालकांच्या एका गटाच्या शिक्षकांनी सहाय्यक समाज कल्याण विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं, तर दुसऱ्याही गटाच्या शिक्षकांनी आलटून पालटून उपोषण केले। मात्र यामुळे संस्थान चालकातील मतभेद चव्हाट्यावर आले असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे। विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असून यावर वरिष्ठ लक्ष घालून कारवाई करणार का, हा पालकांचा प्रश्न आहे। शिक्षकांच्या एका गटाने समाज कल्याण कार्यालयासमोर उपोषण केले होते, ते वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले, पण पुन्हा दुसऱ्या गटाने उपोषण सुरू केल्याने कार्यालयातील अधिकारीही गोंधळून गेलेले आहेत। प्राथमिक आश्रमशाळा चापानेरवर प्रशासक नियुक्त। प्राथमिक आश्रमशाळा चापानेरवरती प्रशासक नियुक्त। शाळेची आर्थिक चौकशी झालीच पाहिजे। नक्कीच त्यामध्ये सोनवणे नावाचे आमचे सहकारी शिक्षक आहेत, शिंदे आहेत, त्याच्यानंतर आमचे संस्था अध्यक्षांची कन्या तिथे मदतनीस पदावरती कार्यरत आहे, त्यानंतर विलास त्रिभुवन म्हणून आहेत। असे संबंधित 4-5 लोक आहेत जे, आणि विशेष म्हणजे संस्थेचे कुठलेही नातेवाईक शाळेवर असू नये असा शासन नियम असताना सुद्धा ते तेथील कार्यरत आहेत, असले तरी हरकत नाही, परंतु ते कधीही शाळेवर उपस्थित नसता या संबंधीचे ठोस पुरावे देखील आमच्याकडे आहेत आणि ते आम्ही योग्य ठिकाणी सादर देखील करू। औरंगाबाद तालुक्यामध्ये महालपिंपरी शिवारामध्ये जे 150 एकर गायरान जमीन आहे, या जमिनीवर काही भूमाफियांनी त्या जमिनीवर कब्जा करून प्लॉटिंग पाडून विकत आहे। तसेच तिथे गायरानामधील मोठ्या प्रमाणात गोंड खनिज म्हणजे मुरुम, लाखो मुरुम चोरी गेलेले असून ते सर्रासपणे त्या गायरानामधला हे भूमाफिया मुरुम विकत आहे आणि याला सर्व पाठिंबा औरंगाबादचे तहसीलदार मुंडलोड हे देत आहे। मी या संदर्भामध्ये स्वतः जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो, त्यांनी आदेश दिलेला आहे कारवाई करायचा, पण आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे आम्ही हे उपोषण करत आहोत। मी विकास पाखरे, महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचा मी प्रदेशाध्यक्ष आहे महाराष्ट्राचा। माझे कार्यकर्ते आणि औरंगाबाद तालुक्यातले कार्यकर्ते। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया आमच्या ॲक्ट 20 न्यूजच्या पुढील बातम्यांच्या वेळी। तोपर्यंत नमस्कार।